जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर माजला आहे। सगळीकडे पाण्यामुळे हे शेतकरी त्रस्त असून आता शहरी भागातही नागरिक त्रस्त झाले आहे। यामुळे आता सर्वांना सतर्क राहण्याचे आदेशही शासनाने दिलेले आहे। रात्री झालेल्या सर्वत्र पावसामुळे सर्व ठिकाणी पाणीच पाणी, जिकडे तिकडे पाहावे पाणीच पाणी। पाण्याने कहर माजला असून काही भागात पाणी घरातही शिरले आहे, दुकानातही शिरले आहे, हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाणी शिरलेले आहे। ज्यांच्या अंडरग्राऊंडमध्ये हे पाणी साचलेले आहे त्यांची तर अतिशय दुकाने तर उद्ध्वस्त झालेली आहे। पूर्ण दुकानात पाणी असून बसस्टँडजवळ प्लाटमध्ये एक ट्रॅक्टर अडकलेले आहे। या ट्रॅक्टरमुळे आणि कोपऱ्यावर असलेली दुकानंही वाहून गेल्याचे दिसत आहे। आता ह्या पाण्याचा कहर आता हा 3 दिवस राहणार असल्याचेही प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे। हवामान खात्याने आणखीन 3 दिवस असेच पाऊस राहणार असल्याचे घोषित केले आहे। तरी सर्व नागरिकांनी सावध राहावे व आपापल्या या पावसामुळे वाचण्याची जी आपल्याला उपाययोजना करता येईल ती उपाययोजना करावी आणि आपले जीवन हे अमूल्य आहे। यामुळे नाले व जिथे पाणी वाहत असेल त्या ठिकाणी जाऊ नये तसे प्रशासनही आवाहन करीत आहे। त्यांच्या आवाहनाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे। जिकडे पाहावे तिकडेच पाणी पाणी। शिवाजी पुतळ्याजवळही एक कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने अग्निशामक दल ही ते पाणी काढण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे। सर्व ठिकाणी पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले। हा आता पहिला दिवस पावसाचा, रात्री झालेल्या पावसामुळेच एवढे, तर आणखीन 3 दिवस पाऊस राहणार असल्याचे हवामान खात्याने आज निर्देश दिले आहे। आपण ही या पावसामुळे आता सावध राहावे। विजेच्या कडकडाटाने मुसळधार पाऊस अजून पडण्याची शक्यता वर्तविली गेली आहे।